Hello dear students, today we are going to discuss another important part from this chapter, that is principle of heat exchange. Students, सायन्स मधले बरेचसे कन्सेप्ट्स असे असतात की त्यांची नावं एकदम अशी भारदस्त असतात आणि वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय आहे हे नेमकं, किंवा खूप काहीतरी अवघड असणार आहे. बट ॲक्च्युली असं काही नसतं. आपले डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या बघतो त्यांचं फक्त सायंटिफिक नेम असं एकदम छान भारदस्त असतं आणि त्यामुळं आपल्याला बरेच त्याची भीती वाटू शकते. जसं की आपण स्पेसिफिक हीट बघितलेली आहे, किंवा आता हे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज हा सुद्धा त्याच्यामधलाच येतो पॉईंट. आपण जेव्हा एखादा गरम सबस्टन्स आहे, सपोज तुम्ही शाळेला चालला आहे आणि सकाळी सकाळी आईनं मस्त तुम्हाला डबा करून दिला आहे आणि भाजी एकदम गरम गरम आहे आणि ती डब्यात भरायची नाही आहे, किंवा गरम दूध प्यायला दिलं आहे तुम्हाला आणि ते गार पटकन होत नाही, तर अशा वेळेस आपण काय करतो, एकतर ते बशीनं तुम्ही बशीचा यूज करता, किंवा बरेचदा आपण ते गार पाण्यामध्ये ठेवतो. मग जेव्हा एखादा गरम पदार्थ आपण गार पाण्यामध्ये ठेवतो तर तेव्हा जी प्रोसेस घडते ना ती असते हीट एक्सचेंजची. तेव्हा काय होतं रे एक्झॅक्टली, की जो आपला गरम पदार्थ आहे तो गरम पदार्थ त्याचं टेम्परेचर त्या गार पाण्यात ठेवल्यामुळं कमी होतं आणि त्या गरम पदार्थाच्या जे काही टेम्परेचर आहे त्याच्यामुळं गार पाण्याचं टेम्परेचर वाढतं. म्हणजेच हीट जी आहे ती ट्रान्सफर झाली फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. आणि यामुळं काय होतं, गरम पदार्थाचं टेम्परेचर कमी झालं, गार पदार्थाचं टेम्परेचर वाढलं. पण मला एक सांगा, ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहणार, की जोपर्यंत त्या दोन्हीही सबस्टन्सेसचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत. इजंट इट? सो हाच आपला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आहे. आता हे जे मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल सांगितलं त्यामध्ये फक्त गरम दूध आणि गार पाणी यांच्यामध्येच हीट एक्सचेंजची प्रोसेस होते असं नाही. तर ते जे गरम दूध आहे त्याच्यामधून ज्या वाफा बाहेर पडत असतात, एअरमध्ये मिक्स होतात ना त्या, सो त्याच्या थ्रू देखील काही अमाऊंट ऑफ हीट ही एअरमध्ये मिक्स होत असते. पण जर समजा तुम्ही ही जी सगळी सिस्टीम आहे ती एखाद्या आयसोलेटेड स्ट्रक्चरमध्ये, आयसोलेटेड म्हणजे असं अरेंजमेंट की ज्याच्यावरती बाहेरच्या टेम्परेचरचा काही इफेक्ट होणार नाही, अशा सिस्टीममध्ये जर तुम्ही ही हीट एक्सचेंजची प्रोसेस कंडक्ट केली तर तिथे आपण सांगू शकतो की हीट गेन किंवा हीट लॉस्ट बाय कोल्ड हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट, आणि यालाच प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणतात. सो आता हे प्रिन्सिपल आपण सांगणार कसं बघा. इन ॲन आयसोलेटेड सिस्टम हा शब्द महत्त्वाचा आहे. आयसोलेटेड म्हणजे काय सांगितलं कळालं ना, की ज्याच्यावरती बाहेरच्या टेम्परेचरचा इफेक्ट होत नाही. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. सो यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे बघा, ज्याच्यामध्ये एक असं क्लोज्ड कंटेनर आपण ठेवला आहे आणि या कंटेनरमध्ये एक हॉट ऑब्जेक्ट आपण ठेवला आहे आणि त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये कोल्ड ऑब्जेक्ट पण ठेवलेला आहे. जेव्हा हे हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात तेव्हा त्यांच्यामध्ये हीट एक्सचेंजची प्रोसेस घडून येते. हियर आता बघा, तुम्हाला जर सपोज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज 3 मार्क्ससाठी विचारलं, नुसतं प्रिन्सिपल विचारलं तर तुम्ही अर्थातच हे लिहाल. बट एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज जर म्हटलं तर तुम्ही काय काय लिहिणार बघा. सगळ्यात आधी हे प्रिन्सिपल तर लिहालच, ही डायग्रॅम तुम्ही तिथे ड्रॉ कराल. याला तुम्ही क्लोज्ड किंवा इन्सुलेटेड बॉक्स म्हणा.
बॉक्स किंवा कंटेनर देखील म्हणू शकता. आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा मेन्शन करताना तुम्ही आन्सर त्यात काय काय लिहिणार बघा की व्हेन हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट आर केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर इन ॲन इन्सुलेटेड बॉक्स देन द हॉट ऑब्जेक्ट्स लूजेस इट्स एनर्जी और हीट एनर्जी and the cold object gains heat energy. Because of this, the temperature of hot object decreases and the temperature of cold object increases. This process continues till both the temperatures become equal. जोपर्यंत दोघांची टेम्परेचर इक्वल होत नाहीत तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. दोघांची टेम्परेचर इक्वल झाली की हीट एक्सचेंजची प्रोसेस ही थांबते, हे लक्षात घ्यायचं, कंटिन्यूच राहत नाही. ओके. आणि इथे मग हे सगळे ह्याच्या पुढे जेव्हा 3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्ही लिहिणार तर तिथे हे सगळं पुढे एक्सप्लेन करायचं आहे. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आता ह्या प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा यूज करून आपण एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट देखील डिसाईड करू शकतो. कसं ते बघूयात. तुमचा जो चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे फाइंडिंग किंवा डिटर्मिनेशन म्हणून डिटरमाइन स्पेसिफिक हीट बाय मिक्सिंग मेथड. स्पेसिफिक हीट एखाद्या ऑब्जेक्टची कशी फाइंड आउट करायची यूजिंग स्पेसिफिक हीट एक्सचेंज मेथड. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज यूज करून स्पेसिफिक हीट कशी फाइंड आउट करायची बाय मिक्सिंग मेथड असा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक पॉईंट दिलेला आहे. तो पॉईंट आपण बघूयात. आता इथे काय करायचं आहे बघा. हियर इन ऑर्डर टू फाइंड आउट द स्पेसिफिक हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट. स्पेसिफिक आठवली ना तुम्हाला, कोणत्याही ऑब्जेक्टचं टेम्परेचर जेव्हा 1 डिग्री सेल्सिअसनं आपण वाढवतो तेव्हा त्याला दिलेली हीट, त्याला आपण कोणत्याही म्हणण्यापेक्षा ऑब्जेक्ट हॅविंग युनिट मास असं आपण त्याची डेफिनिशन बघितलेली होती. सो ती स्पेसिफिक हीट ज्याला आपण सी असा सिम्बॉल दिलेला होता, इजंट इट. सो ती कशी फाइंड आउट करायची यूजिंग मिक्सिंग मेथड. आता इथे मिक्सिंग मेथड म्हणजेच अगेन आपण एक हॉट ऑब्जेक्ट आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट यूज करणार आहोत. अँड हियर इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द हीट कंटेंट we are going to use a specific instrument which is called as कॅलरीमीटर. आपण या चॅप्टरमध्ये सुरुवातीला शिकलेलो होतो की कॅलरीमीटरचा यूज करून आपण एखाद्या ऑब्जेक्टची हीट ही मेजर करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. सो हियर आपल्याला काय करायचं आहे की ज्या कोणत्या ऑब्जेक्टचं हीट आपल्याला मोजायची आहे ते ऑब्जेक्ट आपल्याला गरम करायचं आहे. स्टुडंट्स, तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा एखाद्या फूड आयटम खाल्ल्यानंतर किती कॅलरीज मिळतात असं आपण नॉर्मली बोलतो ना की हे एवढं एवढं खाल्लं की मला एवढ्या एवढ्या कॅलरीज मिळणार. सो ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर इट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड यूजिंग कॅलरीमीटर. त्याच्यासाठीचा कॅलरीमीटर हा वेगवेगळा असतो. परत आता इथं आपण नॉर्मल कॅलरीमीटर यूज करणार आहोत. त्याचं एक स्पेसिफिक फॉर्म्युला पण आहे. तुम्ही आय थिंक 11-12ला गेल्यानंतर ती प्रोसेस जी आहे ती शिकणार आहात. सो कॅलरीमीटरचा यूज करून आपण ती हीट, म्हणजे सपोज मला एक चपाती आहे आणि ती चपाती खाल्ल्यानंतर मला किती कॅलरीज हीट मिळणार हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ती स्पेसिफिक मास असणारी चपाती आपण त्या कॅलरीमीटरमध्ये ठेवायची आणि ती बर्न केल्यानंतर एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला यूज करून त्याच्यातून किती बर्न झालं, त्याचं आधीचं मास किती, नंतरचं मास किती, अशा प्रकारे व्हॅल्यूज डिसाईड करून आपण त्या पर्टिक्युलर जो काही फूड आयटम आहे त्याच्या थ्रू मिळणारी हीट ही फाइंड आउट करू शकतो यूजिंग कॅलरीमीटर. सो तशाच प्रकारचं एक कॅलरीमीटर आपण इथे देखील यूज करणार आहोत. आणि काय करायचं आहे आता आपल्याला बघा, एक असाच एक कॅलरीमीटर घेतला. आता त्या कॅलरीमीटरमध्ये मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी दाखवते. हां, काय केलं आहे आपण, एक ट्रे सपोज घेतला की ज्याच्यामध्ये वॉटर आहे, गार पाणी, आपलं नॉर्मल पाणी, आणि त्या पाण्यामध्ये आपण ज्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपल्याला डिसाईड करायची आहे तो ऑब्जेक्ट गरम करून मग काढला आणि तो गरम ऑब्जेक्ट या गार पाण्यामध्ये ठेवला. आलं लक्षात काय काय केलं. आता बघा स्टुडंट्स,
ॲज दिस ऑब्जेक्ट इज हॉट इट विल इमिट हीट. गरम आहे सो तो ऑब्जेक्ट हीट बाजूला बाहेर टाकणार. आता ही हीट, हा जो हॉट ऑब्जेक्ट जी हीट रिलीज करणार आहे ती कुठं कुठं जाणार, तर एक म्हणजे हा वॉटरला मिळणार आणि उरलेली काही अमाऊंट ऑफ हीट ह्या कॅलरीमीटरला पण मिळणार. मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपल्याला काय सांगतं आहे की हॉट ऑब्जेक्टनं बाहेर टाकलेली हीट ही कोल्ड ऑब्जेक्टनं गेन केलेल्या हीटच्या एवढी असते. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जर तुम्ही इन्सुलेटेड बॉक्समध्ये ठेवला तरच हे ॲप्लिकेबल आहे. आता इथं देखील हा कॅलरीमीटर आहे, हा इन्सुलेटेड आहे. आता या केसमध्ये हॉट ऑब्जेक्ट एक आहे आणि हा कोल्ड वॉटर हा एक, आणि कॅलरीमीटर पण काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट ही रिसीव करणार आहे. सो आता या केसमध्ये आपण काय लिहू शकतो बघा, हां, हीट रिलीज्ड बाय हॉट ऑब्जेक्ट. आपल्याला ह्याच्यापासून रिलीज होणारी हीट ही फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपला मेन ऑब्जेक्ट कोण आहे, हा जो गरम करून आपण ठेवलेला आहे. हीट रिलीज बाय हॉट ऑब्जेक्ट, याला मी सपोज Q1 म्हटलं. हे लेक्चर झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चरपासून आपण ह्याच्यावरची न्यूमरिकल्स बघायची आहेत आणि तिथे आपल्याला हा फॉर्म्युला यूजफुल आहे. आणखीन ह्याच्या आधीच्या लेक्चरला बघितलेला आपण M×C×ΔT. सो 2-3च फॉर्म्युले आहेत ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला की ज्याच्यावरती आपले न्यूमरिकल्स बेस्ड आहेत. त्यातला हा एक फॉर्म्युला की या हॉट ऑब्जेक्टने जी काही हीट रिलीज केली त्याला मी सपोज Q म्हणूयात. त्यानं Q एवढ्या अमाऊंटची हीट बाहेर रिलीज केली. आता ती हीट मिळाली कुणाला, एक म्हणजे ह्या वॉटरला आणि दुसरं म्हणजे या कॅलरीमीटरला. सो Q इज इक्वल टू हीट गेन्ड बाय वॉटर. या हीटला मी Q1 म्हटलं प्लस हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर आणि ह्या हीटला मी Q2 म्हटलं. जेवढी हीट ह्या ऑब्जेक्टनं बाहेर टाकली त्यातली काही हीट वॉटरला मिळाली, काही हीट कॅलरीमीटरला मिळाली, असा ह्या इक्वेशनचा अर्थ आहे. आता बघा, हा हॉट ऑब्जेक्ट जी हीट रिलीज करणार आहे ती हीट Q ही कशावरती डिपेंड करते, एक म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास, जेवढं जास्त मास तेवढी हीट तो बाहेर टाकणार. दुसरं म्हणजे स्पेसिफिक हीट, जेवढी स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त, जसं आपण आयर्नच्या बाबतीत बघितलेलं होतं, आयर्नची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त होती म्हणून त्यानं जास्त हीट बाहेर टाकली, म्हणून जास्त वॅक्स मेल्ट झालेलं होतं. एक्सपेरिमेंट आठवला. आता तसंच जर ह्याची स्पेसिफिक हीट जेवढी त्या ऑब्जेक्टची जास्त तेवढी जास्त हीट तो ॲब्झॉर्ब पण करणार आणि बाहेर पण टाकणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या टेम्परेचरमध्ये होणारा चेंज. म्हणजेच आपण जसं ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे की Q म्हणजेच हीट ही 3 गोष्टींच्यावरती डिपेंड करते. एक म्हणजे मास, दुसरं म्हणजे स्पेसिफिक हीट आणि तिसरं म्हणजे चेंज इन टेम्परेचर. सो हा हॉट ऑब्जेक्ट जेवढी हीट रिलीज करणार आहे इट विल डिपेंड ऑन मास ऑफ हॉट ऑब्जेक्ट. सो आता बघा, हीट रिलीज्ड बाय हॉट ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन, आता मी हे शॉर्टमध्ये लिहिते, मास, स्पेसिफिक हीट, चेंज इन टेम्परेचर असं न लिहिता मी काय लिहिते बघा, डिपेंड्स ऑन MC अँड ΔT. आता ह्यानं हीट बाहेर टाकली आहे म्हणजे टेम्परेचर चेंज झालं आणि चेंज इन टेम्परेचर आपण ΔTनी डिनोट करतो असं आपण ह्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकलो आहे. सो MC आणि ΔT ह्या 3 ऑब्जेक्ट्स किंवा 3 गोष्टींच्या वरती तो हॉट ऑब्जेक्ट किती हीट रिलीज करणार हे ठरतं. आणि देअरफोर बघा, देअरफोर Q इज इक्वल टू M×C into ΔT. In the same way, heat gained
बाय वॉटर जी आहे ती देखील याच 3 गोष्टींच्यावरती डिपेंड करते. दॅट इज मास ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि त्याचं चेंज इन टेम्परेचर. सो Q1 हे देखील मी आता 1 आहे, सो M1 म्हणेन, C1 म्हणेन आणि डेल्टा T1 म्हणेन. आणि हीट गेन्ड बाय कॅलरी मीटर याला आपण Q2 म्हटलंय, विल बी M2 C2 इंटू डेल्टा T2. आलं लक्षात? म्हणजेच अगदी शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर कोणताही ऑब्जेक्ट किती हीट रिलीज करणार किंवा किती हीट ॲक्सेप्ट करणार हे त्याचं मास, त्याची स्पेसिफिक हीट आणि त्याचं चेंज इन टेम्परेचर ह्या 3 गोष्टींच्यावरती ठरतं. आता बघा स्टुडंट्स, जेव्हा मला कोणत्याही ऑब्जेक्टचं मास, त्याची चेंज इन टेम्परेचर, कॅलरीमीटरचं मास, त्याचे स्पेसिफिक हीट, वॉटरचं मास, त्याची स्पेसिफिक हीट, या व्हॅल्यूज जेव्हा माहीत असतात तेव्हा मला या हॉट ऑब्जेक्टचं त्याची जी काही स्पेसिफिक हीट आहे दॅट इज C ती आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकते. म्हणजेच बाय नोईंग द व्हॅल्यूज ऑफ मास, स्पेसिफिक हीट, चेंज इन टेम्परेचर, we can decide or we can find out the specific heat of any object by means of this mixing method. ओके. आणि इथे आपलं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतंय? Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. मग Q म्हणजे M इंटू C इंटू डेल्टा T, Q1 म्हणजे M1 इंटू C1 इंटू डेल्टा T1, Q2 म्हणजे M2 इंटू C2 इंटू डेल्टा T2. या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये जेव्हा आपण पुट करूया आणि जेव्हा आपल्याला या अदर व्हॅल्यूज माहिती आहेत, ही चेंज इन टेम्परेचर, या सगळ्या व्हॅल्यूज जेव्हा आपल्याला माहिती असतात तेव्हा आपल्याला हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे त्याची स्पेसिफिक हीट ही फाइंड आउट करता येऊ शकते यूजिंग दिस मिक्सिंग मेथड. आलं लक्षात? एकदम इझी आहे का? सो दिस इज ऑल अबाउट प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज अँड मिक्सिंग मेथड. हा फॉर्म्युला आता इथे हे काय करायचं आहे हे तर आपण ह्याच्या आधी शिकलो आहे. याच्या पुढे जाऊन काय करायचं आहे तर या व्हॅल्यूज ज्या लिहिल्यात की नाही आपण त्या इथं पुट करायच्या आहेत आणि मग आपण ह्या पुढची जी स्पेसिफिक हीट आहे ती फाइंड आउट करायची आहे. न्यूमरिकल्स आपण सॉल्व करणार आहोत नेक्स्ट लेक्चरपासून, डोंट वरी ॲट ऑल. तेव्हा तुम्हाला हे अजूनही छान व्यवस्थित कळणार आहे. जोपर्यंत आपण त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करत नाही तोपर्यंत मे बी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. बट डोंट वरी, आपण न्यूमरिकल्स जेव्हा सॉल्व करू तेव्हा तुम्हाला हे अजून छान कळणार. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये, आता हा चॅप्टर संपला आहे आपला, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या चॅप्टरमधले न्यूमरिकल्स स्टार्ट करूयात.